दंडफोगडीचे दोन प्रकार आहेत, बघूया. पहिला प्रकार दंडफोगडी. दंडफोगडी दंडाची दंडाची दंडात वाकी सोन्याची सोन्याची बाई माझी लाडाची लाडाची. दंडफोगडीचा दुसरा प्रकार बघूया. ही गाणी सुद्धा अशी पारंपरिक आहेत, कारण काय ते दागिन्यांची ओळख व्हावी. आता दंडात वाकी सोन्याची घालायचे ते 8-10 वर्षाच्या मुलींना माहिती नव्हतं. मग हे सगळं सांगितल्याशिवाय त्या खेळातून गाण्यातून असंच तेव्हाचं शिक्षण होतं ना, मग त्यातून ते शिकायचं. वाकी म्हटलं की दंडातच घालायची हे कळलं पाहिजे ना. आज कल्पना आहे ते 8-10 वर्षाच्या मुली लग्न होऊन चालू त्या खरोखरच त्यांची कमाल आहे. आपण कल्पना सुद्धा आता करू शकणार नाही. मी माझ्या मुलीला म्हटलं, आई काहीतरी काय गोष्टी सांगतेस खोट्या, असं ती मला म्हणते. म्हटलं नाही हे खरं आहे, तेव्हा अशीच पद्धत होती. बघूया. चिकन सुपारी फोडू का नको फोडू का नको, दंडवरची माशी हाणू का नको हाणू का नको, दंडवरची माशी हाणली हाणली मैत्रीण माझी रोसली रोसली, मैत्रीण माझी रोसली रोसली. बघूया बसफुगडी. ह्या खेळातला खूप कठीण असा प्रकार आहे बसफुगडी. आमच्या वयाला आता झेपत नाही, पण ज्यावेळी आम्ही एवढे होतो ना, त्या सगळ्या हॉलभर फिरत होतो बसफुगडी आणि कोंबडे घालायला. बघूया. बसफुगडी पायलगडी बसफुगडी पायलगडी, पायाची माती जळून गेली जळता जळता, काटा गेला कोणात पडला धिंगाणा धिंगाणा, कोणात पडला धिंगाणा धिंगाणा, धिंग 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 धिंग. बघूया पुढचा प्रकार कमरफुगडी. एकमेकींच्या कमरेला बॅलन्स करीत खेळाची फुगडी कंबरफुगडी. अहो पूर्वीच्या काळी खूप लहान वयात लग्न व्हायची, मगाशी सांगितलं ना, तेव्हा त्या मुलींना खरोखर कंबरपट्ट्या करायच्या हो सासूबाई. आता काय म्हणतात, कंबर कसली कमरा झालाय, हाताचाच वेढा त्या कमरेला. पाहूया कंबरफुगडी. कंबरफुगडी किंवा गवळण फुगडी असं पण म्हणतात. कृष्णाच्या रासलीलांमध्ये या मोठा महत्व होतं ह्या खेळांना. बघूया. गवळण फुगडी गवळण नाचे गवळण फुगडी गवळण नाचे, टाकाचा डेरा बाई गवळण फुगडी गवळण नाचे, दह्याचा डेरा बाई गवळण फुगडी गवळण नाचे गवळण फुगडी गवळण नाचे. घरातल्याच वस्तू वापरायच्या आणि त्याच्यातून खेळ निर्माण करायचे. मग असे तुम्ही तवा बघितला, तसं तवा केसुडी लाटणं सूप सगळ्या घरातल्या वस्तू वापरायच्या आणि खेळायचं. डान्स इंडिया डान्सला आम्हाला मिथुन चक्रवर्तीने आमचे खेळ बघितले होते आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला पुन्हा आमंत्रण दिलं होतं आमच्या ग्रुपला, कारण हे मराठी खेळ आणि घरातल्या वस्तू वापरून तुम्ही खेळताय हे त्यांना खूप आवडलेलं होतं आणि त्यावेळी आम्हाला गोल्डन ट्रॉफी सुद्धा त्यांनी दिली होती. खूप मस्त वाटलं होतं त्यावेळी. आणि लगेच पुढचा एपिसोड त्यांनी घरातल्या वापरून वस्तू वापरूनच ठेवला होता, तसा तो एपिसोड झाला होता, म्हणून आमच्या लक्षात आहे. बघूया. लाटणं हातात धरायचं आणि खेळायचं. गोड गोड गाणी गाऊया गाऊया, लाटण्याची फुगडी खेळूया खेळूया, गोड गोड गाणी गाऊया गाऊया, लाटण्याची फुगडी खेळूया खेळूया. पाहूया पुढचा प्रकार सूपगिरती. सुपामध्ये तांदूळ घालणारे त्यांनी उभं आडवं खेळ करत म्हणजे फिरवत खेळणारे सूपगिरती.
सूप उंच फिरवलं, उभं फिरवलं आणि त्याला वेग दिला की त्यातली वस्तू पडत नाही. हे त्यावेळेचं विज्ञान हे या मुलींना शिकवलं जात होतं की वस्तू उंच गरगर गरगर वेग देऊन फिरत पडली तर ती खाली पडत नाही. हे त्यावेळेचं विज्ञान त्या मुलींना शिकवलं जात होतं त्यातून. आणि विज्ञानाची सांगड आपल्या संस्कृतीची फार मोठी आहे. बघूया सूप गिरती. मैत्रीण माझी सुपात तांदूळ घेऊन आले, दुसरी ताटलीमध्ये तांदूळ घेऊन आले. तांदूळ सुपात सूप माझ्या हातात, तांदूळ सुपात सूप माझ्या हातात. लक्ष्मी फिरे घार, लक्ष्मी फिरे घार, लक्ष्मी फिरे घार. ताटलीमध्ये तांदूळ घेऊया घेऊया, उंच खाली फिरवूया फिरवूया, गर 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 फिरवूया फिरवूया. ताटलीमध्ये तांदूळ घेऊया. बघूया आता तिघींची फुगडी त्रिफुला. पूर्वी आपल्या घरामध्ये ना त्रिफुला चौफुला कोकणामध्ये असायचं. मी कोकणातल्या अगदी गावातून आलेली आहे त्यामुळे आम्हाला कल्पना होती. असं 3 पाळ्यांचं एक लाकडी भांडं असायचं, त्रिफुला किंवा चौफुला. आणि त्याच्यामध्ये लोणचं, मीठ, मिरची अशी लोणची ठेवलेली असायची. आणि तेव्हा त्या काळात 50-50, 40-40 माणसं होती घरात. मग त्या त्रिफुल्यातून एका वेळी सगळं वाढायलाही सोपं व्हायचं, त्या मुलींना त्यातून शिकायला मिळायचं. बघूया त्रिफुला. खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे, उंच उंच चिरे, आमचा त्रिफुला घर घर फिरे, घर घर फिरे, आमचा त्रिफुला घर घर फिरे, घर घर फिरे. बघूया आता जात्याची फुगडी. जात डोकर फुगडी. पाहूया आता पहिलं जात. जात्याची फुगडी. हल्ली काय आपल्याला जातं बघायला सुद्धा मिळत नाही. कोण त्या जात्यावर दळायला बसलंय हो? स्विगीवरून सगळ्या ऑर्डर केल्या की बराबर सुंदरपैकी पॅकिंग केलेल्या पिशव्या घरामध्ये येतात. कोण पिठं दळत बसणार? पण हे बघूया. जात बाई जात कुरुंदाच जात, जात बाई जात कुरुंदाच जात. माझ्याशी फुगडी पेट तांदूळाचं पोत, तांदूळाचं पोत. माझ्याशी फुगडी पेट साखरेचं पोत, साखरेचं पोत. अहो एवढं धान्य दळून झालंय ना, ते उचलायला तर पाहिजे. तो कसा उचलायचा? पण हाताने उचलायचा का केरसुणीने? केरसुणीने उचल्या. खूप वेळाचा पडलेला आहे ना, तर बघूया केरसुणीची फुगडी. अहो आपल्याला बायकांना नेहमी सवय असते, जरा कुठे केर पडला गेला मग लगेच आपण केरसुणी काय जे असेल ते घेऊन साफसफाईला लागतो. आणि नाही कंटाळा आला ना तर ओरडा नक्की करतो की नाही, हे काय कुणाला दिसत नाहीये का, मीच फक्त करायचं का, किती पसारा पडलाय, कुणीतरी मदत करायला याल की नाही, सगळं सगळं बोलतो आणि शेवटी आपणच सगळं सुरू करतो. बरोबर आहे ना? बघूया केरसुणीची फुगडी. केरसुणी फिरे सर 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 सर, लक्ष्मी फिरे घर भर घर भर, लक्ष्मी फिरे घर भर घर भर. पाहूया फुलपाखराची फुगडी. थोडीशी छोटी मुलगी येणार आहे का खेळायला? ही मला दिसते पांढऱ्या ड्रेसवाली. येते का ग? येते येते. ये आम्ही दाखवतो ना खेळायला. ये तिला घ्या अंग. कोणी आणखी? ये ये ये. पण वा वा सुंदर ड्रेस घालून आले मुली. या लवकर या. छान छान. अशा उत्साहाने आल्या ना पुढे की आम्हाला खूप आनंद वाटतो. अहो ही पिढी तयार झाली पाहिजे ना पुढची. या या. आमची छोटीशी फुलपाखरे बघा किती छान छान आहे. अरे वा. हा
फुलपाखराची फुगडी फुगडी मामा देतो लुगडी मामानीचा गोरा गोरा श्री मोत्याचा तुरा तुरा. वा चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त मस्त. वा. चला सुंदर प्रयत्न केला. छान छान. तू आली म्हणून आनंद वाटला ग. काय नाव तुझं बाळा? यशस्वी श्रावणी गणेश घाले. या दोघींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाते. श्रावणी ही यशस्वी संख्येचा जोरदार टाळ्या घ्या. बापरे हे पण आलं. बघा बघा बघा. ए तिला घ्या ग. घ्या घ्या घ्या. छान छान मस्त. नंतर यायचंय आमच्यामध्ये खेळायला परत. जा जा बसा. फक्त तिला पाय नीट दुमडून घेऊ द्या. तिला जमतंय पूर्ण बॅलन्स दे तिला. हा आणि तिला पाय दुमड का तुझे ढोपरामध्ये पाय दुमड गुडघ्यात. हा पुढे टाक शरीर पुढे टाक. हा वाक. फुलपाखराची फुगडी फुगडी मामा देतो लुगडी लुगडी मामानीचा गोरा गोरा श्री मोत्याचा तुरा तुरा. बापरे मस्त मस्त. अहो कधीच खेळलेलं नसतं. निदान आल्या पुढे हे मुख्य आहे ना. त्यामुळे काहीतरी कल्पना. हो देत सुखी सारे. धन्यवाद. आमचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.